नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे की आज आपण बीड जिल्हा पोलीस पाटील भरती बघा, जी की परीक्षा 2026 मित्रांनो बघा, जी की आज 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला पेपर बघा, जे की मित्रांनो सीट बीचा या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, पेपरमध्ये कशा प्रकारचे बघा, जे की प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेचे पॅटर्न कसं होतं हे आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, मागं जी 8 फेब्रुवारी रोजी बघा, जी की हिंगोली जिल्ह्याची बघा एक्झाम झाली, त्या एक्झामच्या तुलनेत बघा मित्रांनो, आजचा हा जो काही प्रश्नपत्रिका होती, पेपर होता, हा खूपच मित्रांनो बघा, जे काही ठिकाणी सोपा होता. ओके. तर बघा या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स मिळाले बघा, जे काही आहे बघा ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, जर तुम्हाला या ठिकाणी जर 36 प्लस जर गुण समजा 80 पैकी जर मिळाले असतील, 45% गुण, तरच तुम्ही बघा मित्रांनो मुलाखतीसाठी या ठिकाणी पात्र ठरणार आहात. अन्यथा तुम्हाला या ठिकाणी पात्र ठरवलं जाणार नाही. ओके. बघा, काही सूचना होत्या, वाचून घ्या. जसं की प्रत्येक प्रश्नाचे 4 पर्याय आहेत. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. निगेटिव्ह मार्केटिंग नाही. ओके. प्रत्येक प्रश्न हा बघा, जे की मित्रांनो प्रत्येक बघा बरोबर उत्तरास 1 गुण, सर्व प्रश्न अनिवार्य. बघा या प्रकारच्या सूचना आहेत, वाचून घ्या. ओके. आता बघा या ठिकाणी पहिला गणिताचा प्रश्न आहे. मी गणित काय घेत नाही, फक्त जी के आणि जी एस घेण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता बघा जे की दुसरा प्रश्न. हा, छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्याची संख्या किती? मित्रांनो बघा, मी तुम्हाला खूप वेळा हा प्रश्न जे की सांगितलो आहे. ओके. आणि आपल्या बघा मित्रांनो नोट्समधले खूप सारे प्रश्न बघा, जे की या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये आलेले आहेत. ओके. तर बघा, छत्रपती संभाजीनगर मित्रांनो जिल्ह्यातील बघा, जे की विभागातील एकूण जिल्ह्यांची संख्या आहे बघा, जी की क्रमांक सी बघा, जी की क मित्रांनो बघा 8 इतकी आहे. ओके. पुढे आता बघा, बीड कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ संशोधन केंद्र बघा, जे की बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर ते बघा, जे की क्रमांक मित्रांनो अ, जे की अंबेजोगाई बघा, जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. ओके. पुढे बघा, गणेश या शब्दाची संधी कशी कराल? तर मित्रांनो बघा, त्याची संधी बघा, जी की क्रमांक अ, गण प्लस दुसरा जे की मित्रांनो इश या प्रकारात होतं. ओके. पुढे आता महाराष्ट्र ग्राम पोलीस बघा या ठिकाणी अधिनियम डॅश डॅश वर्षी अस्तित्वात आला. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हा बघा, जे की क्रमांक अ 1967 या वर्षी अस्तित्वात आलेला आहे. ओके. हा प्रश्न सांगतो बघा, 400चे 25% बघा मित्रांनो, 400चे 25% हे 100 होतात. ओके. 100 आणि प्लस 200चे 30% हा 1 शून्य कट करा, हा 1 शून्य कट करा, 20 त्रिक 60, 100 प्लस 60 किती बघा, जे की 160. मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. ओके. पुढे हां, बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात यांचे मार्फत बघा, जे की राज्यकारभार चालत असे, तर कोणाच्या मार्फत राज्यकारभार चालत असे? तर बघा, जे की क्रमांक अ अष्टप्रधान बघा, जे की मित्रांनो मंडळामार्फत बघा, जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचा राज्यकारभार चालत असे. ओके. पुढे आता पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा, हे बघा, जे की क्रमांक ड, जे की बघा डी अकोला बघा, जे की या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. पुढे आता हां, बालमजुरीवर बंदी संविधानाच्या कोणत्या कलमानुसार आहे किंवा कोणत्या कलमानुसार आहे किंवा कोणत्या कलमात आहे? तर बघा, जे की क्रमांक क मित्रांनो 24 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. बघा मित्रांनो, हे तीनही प्रश्न बघा आपल्या जे की बघा नोट्समधून या ठिकाणी आलेल्या आहेत. ओके. आणि वरचे पण मित्रांनो बघा, जे की या ठिकाणी बघा, हा प्रश्न, हा प्रश्न आणि हा प्रश्न आणि बघा मित्रांनो हा दुसरा प्रश्न देखील आपल्या नोट्समधलाच आहे. ओके. बघा यासोबत आणखीन हा बघा मित्रांनो, सहोदर म्हणजे काय? तर सहोदर म्हणजे मित्रांनो बघा, जे की आपला भाऊ किंवा आपली बहीण आहे. ओके. लक्षात ठेवू शकता. पुढे आता हा गणिताचा प्रश्न आहे. ओके. पुढे आता हा जागतिक विचार दिन बघा मित्रांनो दरवर्षी कोणत्या दिवशी जगभरात साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, तो म्हणजे जे की बघा क्रमांक ड बघा, आजचा दिवस बघा, जे की 22 फेब्रुवारी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. ओके. आता बीड जिल्ह्यातील सौताडा येथे कोणत्या नदीचा उगम मानला जातो? तर मित्रांनो बघा, जे की बीड जिल्ह्यातील सौताडा येथे बघा, जे की मित्रांनो सिंदफणा बघा, जे की क्रमांक ब या नदीचा या ठिकाणी उगम जे की बघा मित्रांनो मानला जातो. ओके. पुढे आता पोलीस पाटलाची नेमणूक डॅश डॅश हे करतात. मित्रांनो बघा, पोलीस पाटलाची नेमणूक हे बघा, जे की क्रमांक बघा, जे की सी म्हणजेच उपविभागीय अधिकारी हे करत असतात. ओके. यासोबत मित्रांनो समजा जर उपविभागीय अधिकारी नसेल, तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी देखील असू शकतं. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे आता दुभत्या गायीच्या लाथा गोड म्हणजे काय? मित्रांनो बघा, हा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे. ओके. तर बघा, जे की दुभत्या गायीचा लाथा गोड म्हणजे काय? तर फायदा देणाऱ्या माणसाचा त्रासही सहन करणं बघा, जे की मित्रांनो असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. म्हणजे जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. ओके. पुढे हा देखील प्रश्न खूपच सोपा होता मित्रांनो बघा. हां, आता शेतकऱ्याचा आसूड
हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो बघा शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक बघा जे की क्रमांक अ बघा जे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा जे की मित्रांनो लिहिलेलं आहे. ओके. जे की बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होतं या ठिकाणी. ओके. लक्षात ठेवा. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणी कोणत्या विभागाची आहे? तर बघा जी की क्रमांक सी मित्रांनो MSRDC आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढे बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा मित्रांनो बीड जिल्ह्यातलं बघा जे की माजलगाव हे जे धरण आहे बघा हे मित्रांनो जे की क्रमांक क बघा जे की सिंदफणा या नदीवर आहे. ओके. पुढे हा देखील प्रश्न मित्रांनो बघा आपल्या महाठोक्यातला आहे. हा देखील आपल्या महाठोक्यातला आहे आणि बघा मित्रांनो वरचे जर आणखी काही जर समजा विचार केलं तर हा आणि हा हे तीन देखील बघा आपल्या मित्रांनो महाठोक्यातले प्रश्न बघा जे की या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. ओके. आणखीन बघा मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आलेली आहेत किंवा कोणत्या संविधानावरून प्रेरित आहेत? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड बघा जे की रशिया आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढे जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो बघा हे वाक्य बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की बघा मिश्र या स्वरूपाचं आहे. ओके. लक्षात ठेवू शकता. पुढे राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय मतदार दिवस हा बघा जे की कधी साजरा करण्यात येतो? तर बघा जे की क्रमांक ब बघा जे की मित्रांनो बी म्हणजे 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. ओके. हा देखील प्रश्न बघा मित्रांनो जे की आपल्या महाठोक्यातला बघा आलेला आहे आपल्या नोट्समधला. पुढे बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाला दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो बघा ते म्हणजे जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर हे बघा जे की नारायणगड हे या ठिकाणी होणार असेल जे की बघा क्रमांक ब लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे पोलीस पाटलाची कर्तव्य कलम बघा डॅश डॅश मध्ये दिलेली आहेत. ओके. या प्रश्नाचा आन्सर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ओके. आता पुढे तर जे का रंजले गांजले त्यास म्हणे हो आपुले ही ओळ कोणाची आहे? तर मित्रांनो बघा ही जी ओळ आहे ही बघा जी की क्रमांक सी बघा जी की संत तुकाराम महाराजांची आहे. ओके. लक्षात ठेवा. मित्रांनो बघा एकदम बघा ज्या प्रकारचे मित्रांनो बघा आपण यूट्यूबवर बघा जे की लेक्चर या ठिकाणी बघा मॅथचे घेतले होते त्याच प्रकारचे प्रश्न देखील मित्रांनो बघा जे की तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. ओके. पुढे बघा आता बीड जिल्ह्यातील किती टक्के लोकसंख्या शहरी आहे? तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ब जे की 19.89%. ओके. लक्षात ठेवू शकता. मित्रांनो बघा या ठिकाणी मागं जे बघा हिंगोलीचा पेपर झाला होता 8 फेब्रुवारीला मित्रांनो त्या पेपरमधले देखील मित्रांनो एक बरेच बघा जे की एक 3 ते 4 प्रश्न बघा मित्रांनो या बघा आपल्या आजच्या बघा जे की बी सेटमध्ये पाहायला मिळालेले आहेत. ओके. बघा आता लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात? तर बघा जी की क्रमांक अ मित्रांनो ए लोकसभेचे सदस्य हे निवडत असतात. ओके. पुढे आता हा देखील खूपच सोपा प्रश्न होता बघा 31वा. बघा पुढे शेअर बाजारात बघा उलाढाल करण्यासाठी व्यक्तीचे कोणते खाते असायला पाहिजे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड डीमॅट खातं असणं आवश्यक आहे. ओके. पुढे तर बघा जी की या ठिकाणी बघा 23वा प्रश्न बीडच्या परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर बघा महापशुधन एक्सपो बघा जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे 26 जानेवारी 2026च्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय काय होता? तर तो म्हणजे बघा जे की मित्रांनो गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. ओके. जे की बघा लक्षात ठेवू शकता. बघा जे की क्रमांक मित्रांनो सी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. गावातील आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटील डॅश डॅश. तर मित्रांनो बघा गावातील आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटील डॅश डॅश. तर मित्रांनो बघा मृत्यूच्या कारणाबाबत चौकशी करील त्या गावातील किंवा आसपासच्या 2 सुजाण व्यक्तींना बोलावून प्रकरणाच्या जे की सर्व परिस्थितीची चौकशी करेल की लेखी अहवाल तयार करेल. तर मित्रांनो बघा जेव्हा गावातील आकस्मिक मृत्यूबाबत पोलीस पाटील बघा जे की मित्रांनो मृत्यूच्या कारणाबाबत फक्त चौकशी या ठिकाणी करू शकतो. ओके. लक्षात ठेवा जे की बघा क्रमांक अ मित्रांनो या ठिकाणी ए आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहील. पुढे याला बघा मित्रांनो लेखिक अहवाल वगैरे काही सादर करण्याचा लिहिण्याचा बघा मित्रांनो जी ठिकाणी अधिकार दिलेला नाही. ओके. आता
घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द बघा जे की मित्रांनो हय बघा जे की या प्रकारात बघा जे की क्रमांक ब लक्षात ठेवा. पुढे गावातील नवे महसूल वर्ष कधी सुरू झाले किंवा कधी सुरू होते तर बघा जी की क्रमांक ब 1 एप्रिल आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. अविनाशी साबळे हा अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा जे की बघा मित्रांनो स्टीपल चेस बघा जे की या खेळाशी हा संबंधित आहे. ओके. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र बघा की जिल्हा परिषदा किती आहेत तर बघा जी की क्रमांक ए बघा 34 आहेत. ओके लक्षात ठेवा. बघा मित्रांनो हे बघा हा प्रश्न आणि हे तीनही प्रश्न बघा आपल्या महाराष्ट्रातले बघा जिकडे मित्रांनो परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. ओके. यासोबत बघा मित्रांनो वर्ष देखील सांगतो. ओके. आणि हा बघा मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्या महाराष्ट्रातला आणि हा देखील जे की हे दोन प्रश्न देखील बघा आपल्या मित्रांनो जे की महाराष्ट्रात या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. ओके. पुढे आता समोर सांगतो देखील बघा. हां गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ड शाहीर साबळे बघा जे की मित्रांनो यांनी लिहिलेलं आहे. ओके. पुढे हां महाराष्ट्रात आयोजित हिंद दी चादर महोत्सव हा कार्यक्रम कोणत्या विभागाद्वारे आयोजित केला आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब अल्पसंख्याक विकास. ओके लक्षात ठेवून घ्या. हा जे की विभागा मित्रांनो अंतर्गत हिंद दी चादर हा महोत्सव बघा जे की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे की विविध जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. पुढे बीड जिल्ह्याचा प्रादेशिक परिवहन म्हणजेच बघा जे की मित्रांनो RTO वाहन नोंदणी क्रमांक कोणता आहे तर बघा जे की क्रमांक अ मित्रांनो MH23 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. पुढे खालील विधानातून अचूक विधान या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला ओळखायचं आहे. जसं की गावातील साथीच्या रोगांची माहिती कार्यकारी दंडाधिकारी यास देणे पोलीस पाटील यांचे कर्तव्य आहे की गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलीस पाटील यांची जबाबदारी आहे. तर यापैकी मित्रांनो बघा अचूक विधान हे बघा जे की क्रमांक ब बघा जे की बी या ठिकाणी जे की फक्त आणि फक्त 2 बरोबर आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. बघा जे की मित्रांनो क्रमांक ब बघा जे की 2. ओके. जे की गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची पोलीस पाटील यांची बघा की जबाबदारी आहे मित्रांनो हे आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होतं. ओके. बघा आता तो गावाला गेला होता बघा मित्रांनो या वाक्याचा काळ कोणता तर मित्रांनो बघा तो गावाला गेला होता या वाक्याचा काळ हा बघा जे की क्रमांक बघा जे की मित्रांनो ब बघा जे की पूर्ण भूतकाळ बघा जे की या मित्रांनो काळामध्ये येणारं वाक्य आहे. ओके लक्षात ठेवा. कारण मित्रांनो सांगतो तो गावाला गेला होता बघा मित्रांनो ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून हा बघा जे की पूर्ण भूतकाळाचं वाक्य असणार असेल. ओके. पुढे हां तर बघा 48वा प्रश्न रक्ताचा लाल रंग त्यामध्ये असलेल्या कोणत्या प्रथिनामुळे होतो किंवा असतो तर तो म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड हिमोग्लोबिन आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांग ही कोणत्या मुख्य पर्वत रांगेचा भाग आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब बघा जे की बी मित्रांनो सह्याद्री आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील. ओके. पुढे बघा राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त होते तर मित्रांनो बघा ती बघा जी की क्रमांक ड कधीही बरखास्त होत नाही लक्षात ठेवून घ्या. पण लोकसभा ही बघा दर 5 वर्षाला बरखास्त होते. ओके लक्षात ठेवू शकता. हां मराठी भाषेतील पहिला बघा जी की ग्रंथ विवेक सिंधू कोणी लिहिला तर बघा जी की क्रमांक सी आद्यकवी मुकुंदराज बघा जी की मित्रांनो यांनी लिहिलेला आहे. ओके. पुढे बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर बघा जी की क्रमांक सी 6 जिल्ह्याच्या लक्षात ठेवू शकता. पुढे थोडंसं बघा प्रश्न रिपीट झाले त्या ठिकाणी. हां आता बघा 64वा प्रश्न ChatGPT मधील GPT या शब्दाचे पूर्ण रूप जे की फुल फॉर्म आपल्याला काय आहे ते विचारलं तर बघा जे की ते म्हणजे बघा क्रमांक ब बघा जे की जनरेटिव्ह प्री ट्रेन बघा ट्रेनड जे की ट्रान्सफॉर्मर मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं या प्रकारे प्रश्नाचं बघा करेक्ट आन्सर होतं. ओके. जे की बघा बी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी जे की 64व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होतं लक्षात ठेवून घ्या. पुढे ओके. तर बघा 66वा प्रश्न 2024-25चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर मित्रांनो बघा हा बघा जे की क्रमांक ड बघा जे की डी रामसुतार मित्रांनो जे की बघा या व्यक्तींना या ठिकाणी मिळालेला आहे. ओके. पुढे हां तर बघा 1 मिनिट हां
तर बघा महाराष्ट्रात डॅश डॅश इथे खनिज तेल आढळते. तर मित्रांनो बघा हे बघा जे की क्रमांक ब बघा जे की बॉम्बे हा या ठिकाणी आढळतं. ओके, लक्षात ठेवा. हां, आता भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो बघा ते म्हणजे जे की उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली? तर बघा जे की सी.पी. राधाकृष्णन बघा जे की मित्रांनो यांची देखील निवड झालेली आहे. ओके, पुढे. 73वा प्रश्न. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव काय? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक सी व्यंकटेश भगवानराव खेडगीकर असं त्यांचं मूळ नाव आहे. ओके, आणि हा देखील प्रश्न बघा मित्रांनो आपल्या महाठोक्यातलाच आहे. ओके, बघा या ठिकाणी वर एक प्रश्न राहिला आहे. तर हा हा बघा शक्तिपीठ महामार्ग नागपूर गोवा बघा जे की बीड जिल्ह्यातील किती तालुक्यातून जाणार आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ए बघा जे की 2 तालुक्यातून जाणार आहे. ओके, लक्षात ठेवू शकता. पुढे सांगतो आणखी. हम्म, हां. तर बघा, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून अहमदनगर, बीड, परळी रेल्वे मार्ग जात नाही? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो अंबेजोगाई आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर या ठिकाणी राहील. ओके, पुढे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? तर ते म्हणजे बघा जे की राजेश अग्रवाल मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील. पुढे. महाराष्ट्रातील नवीन जिल्हा कोणता? तर मित्रांनो बघा महाराष्ट्रातील बघा जे की आपला सर्वात नवीन जिल्हा हा बघा जे की क्रमांक बघा जे की पालघर हा आहे. ओके, लक्षात ठेवा. आता नवीन वाळू धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना किती ब्रास वाळू मोफत दिली जाते? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ए मित्रांनो 5 ब्रास आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील. पुढे. शेवटचे 2. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर ते बघा जे की मित्रांनो क्रमांक अ बघा जे की ए 720 किलोमीटर आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर होतो शेवटच्या प्रश्नाचं. ओके, आणि मित्रांनो बघा जे की अशा प्रकारची बघा ही होती मित्रांनो आपली आजची बीडची बघा जे की पेपर किंवा प्रश्नपत्रिका. ओके, तर बघा या मित्रांनो 80 पैकी तुम्ही एकूण किती गुण बघा जे की मित्रांनो अचूकपणे दिलेत आणि तुम्हाला 80 पैकी एकूण किती गुण मिळत बघा जे की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अवश्य कमेंटमध्ये कळवा. आणि बाकी पेपर कसा होता ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला आपला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो याच प्रकारचे नवीन प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलला देखील बघा जी की चॅनलवर पाहण्यासाठी बघा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.